गुड मॉर्निंग. आज आहे वटपौर्णिमा आणि आज आम्ही जाणार आहोत वट पूजायला. किकू आहे पण मांडीवरच आहे माझ्या. गुड्डी आणि मी जाणार आहोत, तिला घरी घेऊन जाणार, पण तिचं सगळं मी मॅनेज करून जाणार आहे. 11:30चा टायमिंग, 11:30लाच जाणार आहोत. जास्त गर्दी भेटू नये अशीच फक्त हे आहे, इच्छा आहे, कारण मला पटकन वड पूजून लवकर यायचं आहे घरी किकूसाठी. तर अशी तयार झाली आहे आणि आज आहे वटपौर्णिमा आणि आम्ही निघालोत. संकल्प पण माझ्यासोबत येतोय. संकल्प थँक्यू. कुठला असा नवरा करतो, पण माझा नवरा असं करतो, दरवर्षी माझ्यासोबत येतो, मला सोडतो आणि मला परत घेऊन पण येतो. सो संकल्प थँक्यू सो मच. कॅमेऱ्याच्या मागे आहे संकल्प. त्याचं काय आहे की ते कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल माझंच आहे ना, सो मग ते तिथे साक्षीदार म्हणून किंवा असं काय म्हणतात सेकंड पार्टी म्हणून मला तिथे उपस्थित राहणं हे मला गरजेचंच वाटतं. त्यामुळे मी आज जातोय गार्गीसोबत. म्हणजे आज म्हणजे दरवर्षी जातोय, गेले 2-3 वर्ष जातोय. तर आमचं कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल कसं असतं माहितीये का? कसं? दरवर्षी 7 जन्म ऍड होतात. लोक 7 जन्मासाठीच करतात, पण आम्ही असं नाही करत. आमचं 7 प्लस आमचा तो दरवर्षी चक्रवाढ व्याज आहे. चला आता वडावर वेळ झालीये. ही तयारी घेतली, चलो. कोण? ग्रीषा पण येते. इकडे किकू आहे, दूध पितीये आणि तिला मी सोडून चालली आहे. कसं ग शाळा बाळते राहतं माझ्याशिवाय. आता गुड्डीचं आवडतं आहे म्हणून आम्ही थांबलोय जरा वेळ. काल मी संध्याकाळी गेलेली खरेदीला, पण किकू एकदम सुंदर राहिली. 2 तास आम्ही 2 तास बाहेर होतो, कारण काल खूप बेकार गर्दी होती. कारण आज वटपौर्णिमा म्हटल्यावर संध्याकाळी दरवेळेस खूप गर्दी असते. चिवताई आली आणि आता पण बघू किती वेळ राहते. ती आता आंघोळ करतायत तिची, त्यामुळे ती आंघोळ केली का मस्त झोपणार आहे, त्यामुळे टेन्शन नाही आहे. तर आम्ही पटकन जाऊन येतो, वड पूजून येतो. ग्रीषा चल, तू पण येतेस? ग्रीषा पण येते. बाई चला पटापटा आवरा, मामा थांबलाय. झालीस काय? हो चल आता पटकन. काय ग ग्रीषा? तिची पण वटपौर्णिमा आहे. बाहुलीची पण वटपौर्णिमा आहे. आल्यात दोघी जणी आणि किकूची चालली आंघोळ, तर आम्ही पटकन असं जाऊन येतोय फास्ट एकदम. चलो. आम्ही आलो वडावर आणि मला भीती वाटत होती की भरपूर गर्दी असेल, आणि तसंच झालं. थोडीफार गर्दी होती, अगदी जास्त नव्हती, पण तरी पटकन जागा मिळाली हे माझं नशीब. आणि कारण किकूसाठी मला लवकर घरी जायचं होतं म्हणून माझ्याशी धाकधूक चाललेली, पण फायनली मला जागा मिळाली. मी आणि गुड्डीने व्यवस्थित पूजा पण शांतपण एकदम केली. तुम्ही बघत असाल की खूप गर्दी झाली आहे आणि ह्याच्यापेक्षा खूप गर्दी होणार होती पुढे जाऊन, कारण 11:30चा टाईम होतं. पण बायका जसं कामावर तसं पटकन येतात ना. तर नेहमीप्रमाणे माझ्यासोबत संकल्प आला. मग अशी म्हटल्याप्रमाणे संकल्प दरवर्षी माझ्यासोबत येतो आणि खूप छान माझी पूजा होईपर्यंत तो थांबतो. ऑफिसला गेलेला तो, पण माझ्यासाठी आला, कारण त्याला माहिती मी त्याच्यासाठी हे व्रत करते म्हणून. मग तो पण माझ्यासाठी येऊन तिथे थांबतो थोडा वेळ. माझी पूजा झाली का रिटर्न येतो आणि मग परत ऑफिसला जातो, कारण मला त्याला वाण पण द्यायचं असतं.
थांब हा, मी पण देते तुला. हा. डबल डबल काम केलं. हॅलो. ह्या दोघांचं आत्ताच लग्न झालंय आणि पहिली वटपौर्णिमा आहे. आम्ही आता भेटलो इथे मस्त. कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे बघा 2 दिवसातच कॉन्ट्रॅक्ट रिन्यूअल प्लस आता 7-14 झालेला आहे. मस्त. चला आता फोटो काढूया. आज आमच्याकडे बेत आहे बटाट्याची भाजी, हा श्रीखंड आहे पायनॅपलचं मस्त एकदम, हे आम्रखंड आहे आणि पुऱ्या. अवतार आवरलाय, जेवायला बसते. या जेवायला. खूप भूक लागली. मी काही यावेळेस उपवास केला नाही आहे कारण किकूसाठी तिला दूध पाजायला लागतं म्हणून, पण पुढच्या वर्षी करेल आता. आज 10 जून आहे आणि आज वटपौर्णिमा आहे. किकूने आज पराक्रम केलाय. 10 दिवसानंतर 3 महिन्याची होणार आहे. आज किकू स्वतःहून उकडी झालेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. सगळेजण किती हॅपी आहेत. मी आता मस्त गंमत केली, सगळं मस्त शूट केलं आणि सगळं फ्लॉप. कारण मी हे चालू केलेलं आणि हे ब्लिंक होत होतं आणि मला संकल्पना सांगितलेलं की ब्लिंक झालं तर शूट रेकॉर्ड होणार नाही, फक्त तूच दिसशील. गंमत सगळी. असो, तर आता हा संध्याकाळची वेळ. किकू उठली आहे. आज वातावरण खूप विचित्र आहे. सकाळपासून काळोख करून ठेवलेला आणि आत्ता पाऊस पडला आहे थोडासा. फायनली तो पडला, पण आता परत गरम होणार आहे बेकार. काय म्हणायचं आता काय नाही. किकू उठली आहे आणि आईबाबांकडे दिलं आहे मी तिला. आईबाबा सांभाळत आहेत आता. मी पण झोपलेली छान, माझी पण झोप झाली मस्तपैकी. आणि आता जरा सूप बनवते मी मला नेहमीप्रमाणे, कारण दुधासाठी संध्याकाळी काहीतरी खावं लागतं मला. सध्याचं माझं रुटीन आहे तेच. मी ह्यावेळेस मला ना स्वतःला सेल्फ गिफ्ट केलं आहे. खूप दिवस झाले मला ना माईक घ्यायचे होते, कारण आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी आवाजाचे प्रॉब्लेम खूप येत होते आणि मला ते मी स्वतःच एडिट करते, त्यामुळे मला ते जास्त जाणवत होते. म्हणून मी संकल्पाला म्हटलेलं की मी जरा माईक घेऊ का रे, तर संकल्प बोलला घे की तू स्वतःच घेणार आहेस ना, मग घे. मग मी 2-3 महिने झाले पैसे साठवत होते आणि जरा चांगल्यातलाच माईक घ्यायचा होता. हा आहे डिजिटेकचा माईक. हा मी स्वतःलाच गिफ्ट केला आहे. खूप चांगला आहे. आत्ता मला आवाजात खूप फरक जाणवत आणि तुम्हाला पण जाणवत असेल. आवाज जरा व्यवस्थित येतो. हा बघा असावाला आहे, बटनवाला घेतला आहे मी, इथे अडकवायचा. ह्याच्यात 2 माईक आहेत. हा एक माईक आहे आणि इथे एक माईक आहे, मी तो लावला आहे. आणि हा रिसिव्हर आहे, तो मोबाईलला लावला आहे. तर असा हा माईक आहे. खूप छान आहे. मला इतकं मस्त वाटतं आली की आवाज एकदम क्लिअर आणि छान येतो. म्हणजे कारण आमच्या घरात खूप काम चालू असतं सारखं आणि कंटिन्यू भांड्यांचा आवाज येतोच माझ्या आवाज ह्याच्यामध्ये. पण मी तो कधी कधी एडिटमध्ये कॅन्सल करते थोडा, म्हणून तो बारीक येतो, म्हणून तुम्हाला जास्त येत नसेल. मी सूप बनवते जरा, मला आता भूक लागली थोडीशी.